नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका शिमगो उत्सवच्या व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, आज आहे ना मी माझ्या तुरळ गावामधल्या खेळ्यांची परंपरा काय आहे ना ते थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। खरं तर आज आहे ना आमच्या गावातील 3 नमन मंडळं ग्रामदेवतेच्या मंदिरात खेळे सादर करतात आणि तिथूनच मग थाप मारून गावभोवणीला निघतात। सो ही आगळी वेगळी परंपरा बघण्यासाठी आहे ना पुढे व्हिडिओमध्ये बनून राहा। आपल्यासोबत नरे आहे आणि निखिल आहे। निखिलने खास शेविंग केली आहे कारण तो त्रिवेश परिधान करणार आहे, बरोबर ना? आणि जवळजवळ आठवडाभर बाहेरच असणार, घराच्या बाहेर अनवाणी चालत असणार आणि नरे आमचा खेळा होणार आहे। आणि मंदिरामध्ये आता काय सादरीकरण होतं ना ते देखील आपण पाहणार आहोत। गावगावकरी आता थोड्या वेळात गोळा व्हायला सुरुवात होणार आहे, जमा होतील आणि त्यानंतर हा कार्यक्रम पार पडणार आहे।
तर मंडळी हे होते आमच्या गावचे भोवनीचे खेळे. पहिलं तर गावामध्ये सगळीच 3 नमन मंडळ आहेत आपली. तर त्या 3 नमन मंडळाचे खेळे आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात थाप मारतात, म्हणजे तिथे सादरीकरण होतं आणि त्यानंतर गावभोवनीला हे खेळे बाहेर निघतात. आमच्या गावाची अशी प्रथा आहे की 3ऱ्या होळीला हे गावभोवनीचे खेळे मंदिरात येऊन थाप मारून मग सगळीकडे फिरायला जातात किंवा गावांमध्ये इतर ठिकाणी जी काही घरं असतात ती घरं घ्यायला जातात. सो ही परंपरा आहे आमच्या तुरळ गावातल्या खेळांची. थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. 3 नमन मंडळांचे खेळे तुम्ही आता पाहिलेत. सो जसं गाव तशी प्रथा किंवा परंपरा असते, त्यातलाच काहीसा भाग. तर मंडळी हे होते आमच्या तुरळ गावातल्या शिमग्याचे खेळे. मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि नवीन कोणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी तुमच्या गावात कोणत्या दिवशी शिमगा असतो किंवा शिमग्याची अशी जत्रा असते किंवा शिमग्यातला काही नमन खेळांचा प्रकार असेल आणि त्याची तारीख किती असेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका. म्हणजे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. यावं कोकण. आपलं जसा शिमग्याचे व्हिडिओ अजून भरपूर बाकी आहे.